भारत गोरेगावकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। भारत, काय सांगाल सध्या तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये आहात? कारण आपण बघितलं होतं सुनील तटकरे विरुद्ध आनंद गीते अशी लढत आपल्याला रायगडमध्ये पाहायला मिळालेली होती। तिथले अपडेट तुम्ही वेळोवेळी घेत होतात आणि अतिशय चुरशीची लढत। एकीकडे या ठिकाणी तटकरेंनी स्थानिक मुद्द्यांवर ही जी निवडणूक आहे ती लढण्याचा प्रयत्न केलेला होता। जी भावनिक मुद्दा आहे किंवा सहानुभूती त्या ठिकाणी येऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आज आहे निकालाचा दिवस। कसं चित्र तुम्हाला दिसतंय? पहा, निश्चित स्वरूपामध्ये जसा आपण उल्लेख केला त्या पद्धतीने रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज फाईट होती असं म्हणता येईल। कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे या ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, तर समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनंत गीते हे उमेदवार होते। दोघांमध्ये अगदीच तुलना करायची झाली तर सध्या सुनील तटकरे हे सध्याचे सिटिंग खासदार आहेत या ठिकाणचे आणि जवळपास 5 वेळा अनंत गीते हे रायगड आणि रत्नागिरीमधनं निर्वाचित झाले होते लोकसभेसाठी आणि केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलं होतं। त्यामुळे या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं आणि अर्थात काही वेळातच काही तासात रायगडच्या जनतेने नेमकी दिल्लीची तिकीट कुणाला दिलेली आहे, सुनील तटकरे यांना दिलेली आहे की अनंत गीतेंना दिलेली आहे हे या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। जसं आपण उल्लेख केला त्या पद्धतीने सुनील तटकरे यांनी स्थानिक आणि विकासाच्या मुद्द्यांवरती प्रचाराचा जोर धरला होता, तर अनंत गीते यांचा अर्थातच आपण प्रचार पाहिला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना असलेली सहानुभूती आणि एकूणच एनडीएच्या विरोधातलं वातावरण विरोधात कसं वातावरण करता येईल अशा पद्धतीचं हे प्रचार राहिलं होतं। जवळपास 16,68,000 इतके मतदार एकूण रायगडच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत, त्यापैकी 10 लाख। भारत, आता फक्त 85 मिनिटं उरलेली आहेत। 85 मिनिटांनंतर मतमोजणी सुरू होईल आणि त्यानंतर रायगड मधील वोटर जे मतदार आहेत त्यांनी नेमका कोणाला आपला कौल दिलेला आहे त्याचे कल यायला सुरुवात होईल। या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।